ख्रिस्तामधील प्रियांनो सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. अंधकार छायेचा दिवस जवळ, प्रभू कृपेचा उपयोग करा. खुले दार बंद होण्याआधी जाईल कोण पुढे ओझाने. खुले दार बंद होण्याआधी जाईल कोण पुढे ओझाने. दिवस कठीण जवळ आले आता, वेळेचा सदुपयोग करा. पडीक जमीन ही बहुत आहे, या पुढे दृष्टांताने. येशूची भेट त्यांना देण्यास जा पुढे तुम्ही प्रेमाने. खुले दार बंद होण्याआधी जाईल कोण पुढे ओझाने. दिवस कठीण जवळ आले आता, वेळेचा सदुपयोग करा. बहुत देशांनी या जगात थांबविला वचनांचा प्रचार. तुम्हा समोर हे उघडे दार, संधी साधून करा प्रचार. खुले दार बंद होण्याआधी जाईल कोण पुढे ओझाने. दिवस कठीण जवळ आले आता, वेळेचा सदुपयोग करा. आजच्या मन्नासाठी निवडलेला शास्त्रभाग योहान्याचा 5वा अध्याय वचने 5 ते 9. योहान्याचा 5वा अध्याय वचने 5 ते 9. तेथे 38 वर्षे आजारी असलेला कोणी एक माणूस होता. येशूने त्याला पडलेले पाहिले आणि त्याला त्यास पडून आता बराच काळ लोटला आहे असे ओळखून त्याला म्हटले, तुला बरे होण्याची इच्छा आहे काय? त्या दुखणेकराने त्याला उत्तर दिले, महाराज, पाणी उसळते तेव्हा मला तळ्यात सोडावयास माझा कोणी माणूस नाही. मी जातो न जातो तोच दुसरा कोणीतरी माझ्या आधी उतरतो. येशू त्याला म्हणाला, उठ, आपली बाज उचलून घेऊन चालू लाग. लागलाच तो माणूस बरा झाला व आपली बाज उचलून चालू लागला. देवबाप असलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपणा सर्वांना विश्ववाणी परिवारच्या द्वारे सप्रेम सलाम. प्रियांनो, आजचं जे वचन आम्हासमोर वाचण्यात आलेलं आहे योहान शुभवर्तमान आणि 5व्या अध्यायातून जी वचनं घेतलेली आहे. या 5व्या अध्यायामध्ये ज्यावेळेस आम्ही 1 ते 18 ही वचने ज्यावेळेस आम्ही पाहतो, या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने बेतसेदा तळ्याजवळ एक चमत्कार केलेला असं आम्हाला दिसून येतं. बेतसेदा याला इब्री भाषेमध्ये हा शब्द जो वापरलेला आहे त्याला तळे असे म्हटलेलं आहे. आणि यामध्ये आम्ही पाहतो की अनेक रोगी जे आहेत ते त्या ठिकाणी जमलेले आहेत. आणि या पडव्या ज्या आहेत येथे 5 पडव्या आहेत असं सांगितलेलं आहे. आणि या 5 पडव्यांमध्ये काही आंधळे, लंगडे आणि लुळे असे जे सर्व आजारी जे लोक आहेत त्यांचा एक मोठा समुदाय आम्हाला तिथे दिसतो. आणि आम्ही पाहतो की या ठिकाणी जे तळ जे आहे या तळ्यामध्ये देवदूत वेळोवेळी त्या तळ्यामध्ये उतरून त्याचे पाणी हलवेत. आणि ज्यावेळेस ते पाणी हलवले जाईल त्यानंतर त्यामध्ये जो कोणी पहिला त्या तळ्यामध्ये उडी मारेल तो बरा होत असे असं आम्हाला इथे दिसून येते. परंतु इथे एक महत्वाची गोष्ट आम्ही पाहतो की एक व्यक्ती या ठिकाणी आहे आणि जो 38 वर्ष तो आजारी आहे. म्हणजे 38 वर्षापेक्षा जास्त वयाचा हा व्यक्ती आहे आणि तो
आजारी व्यक्ती जो आहे त्या ठिकाणी त्याला कोणीतरी त्यांच्या नातेवाईकांनी किंवा त्याच्या मित्रांनी किंवा त्याच्या काही लोकांनी तिथे आणून ठेवलेलं आहे. त्यालाही माहित आहे की येथे जर आम्ही आलो आणि या तळ्याचं पाणी हलवताना जर मी पहिल्यांदा जर उडी मारेल तर मी बरा होईल, या आशेने त्या ठिकाणी अनेक वर्षापासून तो तेथे पडलेला आहे असं आम्हाला दिसतं. परंतु या विशेष प्रकारे ह्या व्यक्तीकडे प्रभूचं लक्ष गेलेलं आहे, जो 38 वर्षापासून जो आजारी आहे. आणि म्हणून प्रत्येकालाच इथे परमेश्वराने बरं केलेलं आहे, प्रभू येशू ख्रिस्ताने प्रत्येकालाच आरोग्य दिलेलं आहे असं आम्हाला दिसून येत नाही. परंतु विशेष प्रकारे या व्यक्तीकडे तो जाऊन त्याला म्हणतो की तुला बरे होण्याची इच्छा आहे काय. म्हणजे त्याची जी धडपड आहे, त्याची जी एक आम्ही असं म्हणू की बरं होण्यासाठी त्याची जी धावपळ जी आहे ती प्रत्येक वेळेस त्यामध्ये व्यर्थ जात आहे. कारण की त्याला कोणी उचलून टाकण्यासाठी तेथे नाही किंवा तिथपर्यंत जाण्यासाठी तो एवढा सक्षम नाही. आणि म्हणून प्रभूने त्याची ही गरज जी आहे ही तिथे जाणलेली आहे. आणि म्हणून प्रभू त्याला या ठिकाणी हा प्रश्न विचारतो, परंतु त्याचं उत्तर या ठिकाणी आम्हाला दिसतं की तो म्हणतो की महाराज, पाणी उसळते तेव्हा मला तळ्यात सोडायला माझा कोणी माणूस नाही, आणि मी जातो न जातो तो दुसरा कोणीतरी माझ्या आधी तेथे जाऊन उतरतो. आणि म्हणून येशू त्याला म्हणतो की उठ, आपली बाद उचलून घेऊन चालू लाग. आणि आम्ही पाहतो की त्या क्षणातच तो व्यक्ती उठतो आणि आपली बाद उचलून घेऊन तो चालू लागतो आणि तो पूर्णपणे बरा झालेला आहे असं आम्हाला दिसतं. प्रियानो, बऱ्याच वेळेस कधी कधी अनेक वर्षापासून असलेले आमचे दुखणे, आमचे आजार किंवा आमचे त्रास जे आहे याकडं आम्ही म्हणतो की प्रभू लक्ष देत नाही, प्रभू पाहत नाहीत. परंतु कुठेतरी आम्ही पाहतो की प्रभू तो आमचा विश्वास जो आहे, प्रभू तो आमच्या मधला जो साक्षीतपणा जो आहे, सूचितपणा जो आहे त्याकडं तो लक्ष देत असतो की आम्ही प्रभूकडं पूर्ण प्रकारे आम्ही लक्ष द्यावं. स्तोत्र दावी स्तोत्र करता स्तोत्र 102 आणि 17 वचनामध्ये तो सांगतो की त्याने निराश्रितांच्या प्रार्थनेकडे लक्ष दिले, त्याची प्रार्थना त्याने तुच्छ मानली नाही. आणि खरंच प्रभू आमची प्रार्थना कधी तुच्छ मानत नाही. तो आमच्याकडे पाहत असतो, तो आमच्याकडं लक्ष देत असतो. आणि एक वेळ आमच्यासाठी ती आहे की प्रभू आमचे सर्व दुःख, आमचे त्रास किंवा एवढा मोठा आजार तो बरा केल्याशिवाय त्या ठिकाणी तो राहणार नाही. प्रार्थना करूया. प्रिय प्रभू, आम्ही तुझ्या चरणाजवळ, तुझ्या समक्षतेमध्ये, तुझ्या पावित्र्यामध्ये तो दे बापा. प्रभू, तू जाणतोस आमचे त्रास, आमचे विकार, आमचे आजार. आणि म्हणून प्रभू, ज्यावेळेस आम्ही पूर्णपणे तुझ्याकडे पाहतो, लक्ष देतो प्रभू, त्यावेळेस या सर्व गोष्टी दूर करण्यात तू समर्थ आहे हा विश्वास आम्ही ठेवतो दे बापा. आणि त्यावेळेस त्याची पूर्तता तू आमच्यासाठी करतोस, याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. येशूच्या नावात ही प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. जाईल कोण पुढे ओझाने, दिवस कठीण जवळ आले आता, वेळेचा सदुपयोग करा. येशूच आमची अंतःकरणे भरो प्रेमाच्या आत्म्याने, संपूर्ण भारत देशामध्ये व्हावा येशूचा प्रचार. खुले दार बंद होण्याआधी, जाईल कोण पुढे ओझाने, दिवस कठीण जवळ आले आता, वेळेचा सदुपयोग करा. येशू हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.